नमस्कार मित्रांनो, मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत एक गंभीर आणि विचार करायला लावणारी घटना। ग्रामसेवकाचा हलगर्जीपणा की उद्यमशाही। ठिकाण गाळण, बुद्रुक, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील ग्रामसेवकांचे वर्तन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। सरकारी कार्यालयात वेळेवर येण्याचं भान नाही आणि नागरिकांनी प्रश्न विचारल्यास मिळते धमकी। गावकरी गोपाळ विकास जाधव यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्याकडे दिलेल्या निवेदनात थेट लिहिलंय, ग्रामसेवक रोज 11:30 वाजल्यानंतर येतात आणि तेही अनियमित। कधी पंचायत समितीत गेलोय म्हणतात तर कधी दुसऱ्या गावात, पण नागरिकांच्या गरजाकडे मात्र संपूर्ण दुर्लक्ष। गावातील बहुतांश नागरिक मजूर करून आपलं पोट भरतात। जर शासकीय कामासाठी त्यांनी 2 ते 3 दिवस वेळ गमावला तर याचा थेट परिणाम त्यांच्या रोजीरोटीवर होतो। दररोज ग्रामपंचायत दार बंदच असतं, मग गाव चालवणार कोण? पण या प्रकरणात खरी खळबळ उडवणारी घटना घडली तेव्हा गोपाळ जाधव यांनी माहितीचा अधिकार कायद्यानुसार RTI अर्ज दिला, पण ग्रामसेवकाने तो स्वीकारलाच नाही आणि वरून धमकी दिली की शासनाविरोधात काही विचारल्यास तर तुझ्यावर गुन्हा दाखल करेन। एवढ्यावरच न थांबता मोबाईल रेकॉर्डिंग सुरू होताच ग्रामसेवकांनी त्यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। RTI ऍक्ट 2005 नागरिकाला शासकीय माहिती मागण्याचा पूर्ण अधिकार आहे। IPC 353 व 506 शासकीय कामात अडथळा आणणे आणि धमकी देणे हे गुन्हा आहेत। महत्वाचा मुद्दा, ग्रामसेवक म्हणजे गावचा शासकीय कणा, तो जर हलगर्जी, बेजबाबदार आणि उद्दाम असेल तर गावकऱ्यांचा प्रशासनावरून विश्वास उडणार नाही का? गावकऱ्यांच्या मागण्या ठामपणे पुढे, ग्रामसेवकावर चौकशी व्हावी, RTI अर्ज स्वीकारण्याची सक्ती करावी, उद्दाम वर्तनाबद्दल शिस्तभंगाची कारवाई व्हावी, ग्रामपंचायतीचा कार्यालय वेळेवर सुरू असावं, नागरिकांना वेळेवर सेवा मिळावी। आता प्रशासनाकडे एकच अपेक्षा आहे, योग्य आणि कठोर निर्णय। मित्रांनो, तुम्ही काय विचार करता? तुमच्या गावातही असा एखादा अनुभव आला आहे का? कमेंट मध्ये नक्की कळवा। ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।